हाय फ्रेंड्स, पंडितास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इडलीच्या भांड्यामध्ये डाळबट्टी करणार आहोत। तर डाळबट्टी करता लागणारे साहित्य म्हणजे मी ते बट्टीचं पीठ घेतलेलं आहे, डाळबट्टीचं ओवा घेतलेला आहे, सोडा घेतलेला आहे, मीठ, जिरे, तेल, दही आणि गरम पाणी घेतलेलं आहे। पीठ मळण्याकरता आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे। चला तर मग आपण डाळबट्टीला सुरुवात करूया। आपल्याला हे सगळं याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। तेल टाकायचं आहे, दही टाकायचं आहे आणि आता गरम पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ एकदम ढिल्लं ठेवायचं आहे। आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण याला इडलीच्या भांड्यामध्ये लावून घेऊ। इडलीच्या भांड्यांना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। इडलीच्या भांड्यांना तेल लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून याच्यामध्ये ठेवायचे आहे। आपण सगळ्या भांड्यांमध्ये हे बट्टीचे गोळे करून ठेवलेले आहे। आता आपल्याला हे इडलीच्या भांड्यात लावून घ्यायचे। इडलीच्या भांड्यात मी पहिलेच पाणी गरम करायला ठेवलं होतं। सगळे आपल्याला याच्यामध्ये लावून घ्यायचे। झटपट होणारी अशी रेसिपी आहे। गॅस आपल्याला फुल करून द्यायचा आहे। आता जे वाफेमध्ये चांगले होते। जेव्हा आपण डाळबट्टीचं पीठ दळायला तर त्याच्यामध्ये आपल्याला धने टाकायचे दळायला। आपली बट्ट्या वाफळत आहे तोपर्यंत आपण वरणाची तयारी करून घेऊ। चला तर मग आपण डाळबट्टीसाठी वरण तयार करू। वरण करण्यासाठी इकडे मी तुरीची डाळ कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे। ओलं खोबरं घेतलेलं आहे। इकडे अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे। कोथिंबीर आहे, टोमॅटो आहे आणि लगेच मी मसाले पण काढून घेतलेले आहे। इथे प्रवीण मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, धने पावडर, सांबर मसाला आणि हळद घेतलेली आहे आणि इथे मी चिंच आणि गूळ भिजवून घेतलेला आहे। जर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा असेल तर आपण आपल्या मर्जीनुसार टाकू शकतो। चला तर मग वरणाला फोडणी देऊन घेऊ। त्यानंतर याच्यामध्ये मोहरी टाकू, जिरे, खोबरं, आपल्याला चांगलं लाल होऊन द्यायचं आहे। मिरची टाकून घ्यायची आपल्याला। मिरची झाली की लगेच टोमॅटो टाकून घ्यायचं आहे। टोमॅटोला आपल्याला चांगलं परतून द्यायचं आहे तेलामध्ये। आपलं टोमॅटो चांगलं परतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण हे सगळे मसाले टाकून घेऊ। मसाला चांगला परतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हे वरण घालून घेऊ। वरणाला उकळी आली की लगेच हा चिंचेचा आणि गुळाचा कोळ याच्यामध्ये आपण टाकून घेऊ। वरणाला थोडं उकळून द्यायचं आहे। मग आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। वरणाला उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ। आपल्या गरजेनुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये।
वरणाला उकळी आली की वरण तयार आहे. तुम्ही बघू शकता आपल्या बट्ट्या चांगल्या वाफळलेल्या आहे. हे बघा मस्त आलं निघतंय. या याला कापून बघू. झालेलं आहे. यामध्ये त्याला काढून घेऊन लगेच तळून घेऊ. बट्टे सगळे असे काढून घेतलेले आहे बघा तुम्ही. असे नरम झालेले आहे आपले छान. आता याचे आपण काप करून घेऊ. बट्ट्यांचे काप करून घेतलेले आहे. इकडे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तर आपण आता या बट्ट्या तळून घेऊ. कढईमध्ये या बट्ट्या टाकून घेऊ. तेल चांगलं तापलेलं आहे आपलं. आपल्या बट्ट्या तळून झालेल्या आहे. आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊ. अशा प्रकारे मस्त अशी झणझणीत आपली डाळबट्टी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा.